75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव, एक प्रकारे अमृत योगच। आणि आपल्या KNS बँकेनं हा अमृत महोत्सव नुकताच साजरा केला। दोन ऑक्टोबर 2025 हाच तो अमृत दिवस। एखादी व्यक्ती 75 वर्षांची होते तेव्हा त्याचं बरंच जगून झालेलं असतं। किशोरावस्था ओलांडून तारुण्यात प्रवेश केला असतो असं म्हटलं जातं। आपल्या KNS बँकेनं असंच तारुण्यात पाऊल टाकलं आहे। तारुण्यातील स्वप्न, जोश, उमेद आणि अदम्य उत्साह आपल्याकडे आहेच। KNSची वाटचाल दिमागदार आहेच, अडचणी अडथळे होतेच, पण उद्दिष्ट स्पष्ट असली आणि हेतू शुद्ध असला की सगळे अडथळे पार करता येतात। हा अनुभव गेल्या 75 वर्षात आपण घेतला। आता शतकाच्या दिशेने वाटचाल करायची आहे, पण तत्पूर्वी एक मोठा टप्पा पार केल्यानंतर सिंहावलोकन करणं अत्यावश्यक असतं। सिंहावलोकन म्हणताच डोळ्यांपुढे उभा राहतो तो 1950चा काळ, चक्क मागचं शतक। प्रीमियर ऑटो, स्वदेशी मिल, बर्मा शेल तसंच न्यू मिल मधल्या कामगारांची वस्ती असलेला मुंबईतला कुर्ला परिसर, सामान्य लोकांची, खरं तर तडीपार लोकांची वस्ती म्हणून ओळखला जाणारा विभाग। सामान्य माणूस सावकारी कर्जाखाली दबलेला, बँक सुरू करण्यास कोणतंच पोषक वातावरण नसलेल्या ठिकाणी बँक सुरू करणं व्यवहार्य कसं वाटणार? त्यामुळेच हा भाग बँक सुविधांपासून वंचित होता। आता आपणच आपल्यासाठी आणि आपल्या माणसांसाठी काही करायला हवं, ह्या काहीशा धाडसी विचारातून KNS बँकेची सुरुवात झाली। कुर्ला ही सर्वसामान्य कामगारांची वसाहत होती। गिरणी कामगार, प्रीमियरचे कामगार, छोटे छोटे कामगार वसाहत राहत होते। त्या ठिकाणी कुठलीही बँक संस्था नव्हती, त्यामुळे बँक कुर्ल्यामध्ये कुठल्या व्यापाऱ्यांना चेक द्यायचे झाले तर मस्जिद बंदरला जायचं तर एवढी अडचण होती। त्या काळात ही बँक धोरणदाराने काढली। हा धाडसी विचार अंमलात आणणाऱ्या व्यक्तींमध्ये श्रमिकांचे श्रद्धास्थान असलेले इंद्रवदन ओझा, सार्वजनिक क्षेत्रातील सचोटीचे प्रतीक मुरारजी रावजी सत्रा, सामाजिक कार्यात समरसून गेलेले द्वारकादास चिटणीस आणि बँकेचे दीपस्तंभ व मार्गदर्शक, सहकार तज्ज्ञ व सहकार महर्षी स्वर्गीय नरेंद्र पाटील साहेब, बहुत जणांचा आधारू यांनी पुढाकार घेऊन समविचारी लोकांना एकत्र आणलं। आणि 2 ऑक्टोबर 1950 कुर्ला नागरिक सहकारी बँकेची स्थापना झाली। 1951 मध्ये सभासद संख्या होती 403, ठेवी 99,000 आणि कर्ज पुरवठा होता 41,000। ह्यानंतर बँक प्रतिवर्षी प्रगतीच करत होती। बघता बघता हीरक महोत्सव झाला आणि अमृत महोत्सवाच्या दिशेने वाटचालीला सुरुवात झाली, ती नवीन स्वप्न घेऊन। 1950 आमच्या बँकेची स्थापना आहे आणि जनसामान्यांची असामान्य बँक हे आमच्या बँकेचं ब्रीद वाक्य आहे। त्याप्रमाणे आमच्या बँकेची स्थापना इथल्या कुर्ल्यातल्या स्थानिक व्यापारी, गरजू, रिक्षावाले, गिरणी कामगार या सगळ्यांच्या कष्टातून या बँकेची निर्मिती झाली। आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की सगळ्यात पहिली शाखा ही आमची बर्वे रोड शाखा बँक स्थापन झालेली। आज या शाखेचा संमिश्र व्यवसाय 250 कोटीचा आहे। ATM सुविधा देणं, देशभरातील नामांकित बँकांशी जोडून कुठूनही ग्राहकांना पैसे काढता येतील अशी सुविधा देण्याचा हीरक महोत्सवी संकल्प बँकेने केला होता आणि त्याची पूर्तताही केली। 2 ऑक्टोबर 2025 अमृत महोत्सव साजरा करताना एक अपूर्व असं समाधान होतं। कोर तंत्रज्ञान, RTGS, NEFT यांच्यासारख्या सुविधांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत होताच, करोना काळातही बँकेने अखंड सेवा दिली। प्रगतीची ही झेप घेताना जनसामान्यांची असामान्य बँक या ब्रीदवाक्यापासून KNS कधीही दूर गेली नाही। मोर दॅन 35 इयर्स माझा अकाउंट ह्या बँकेत आहे। बँकेची सर्व्हिस लई चांगली, लोकल, कॉपरेटिव्ह आहे। आपल्या बँकेत खूप गर्दी असायची, पण आपल्याकडे एवढे पैसे होते की आपण लोकांना परत केले होते, पण लोकांचा विश्वास आपल्या बँकेत खूप आला त्याच्यानंतर आणि अजून आपला बँक खूप चालतो। बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, विधी, कर्ज, लेखापरीक्षण, कर्ज वसुली अशा सर्व विभागांमध्ये प्रशासकीय सुसूत्रता काटेकोरपणे जपली जाते। कुर्ला, काजूपाडा, साकीनाका, घाटकोपर,
भांडूप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी, वाशी, ठाणे असा शाखा विस्तार होत असताना 13वी शाखा मानखुर्द येथे नुकतीच उघडली आहे आणि अजून एक नवीन शाखा उघडण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. शाखा विस्तार करताना सामान्यातल्या सामान्यापर्यंत सहकाराची किरणं पोचवण्याचा केलेला विचार प्रत्यक्षात आल्याचं समाधान आहे. कुर्ला नागरिक परिवारात मी 1999 साली सहभागी झाले आणि ही बँक माझी म्हणता म्हणता कधी मी या परिवाराचा एक घटक होऊन गेले हे मलाही माहीत नाही. 2 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या कुर्ला नागरिक बँकेने 75 वर्षाचा प्रवास दिमाखदारपणे पूर्ण केलेला आहे. या प्रवासात आपला दृढ विश्वास आणि प्रेम आमच्यावर कायम होते आणि यापुढेही हेच प्रेम आमच्यावर कायम राहू दे हीच तुम्हा सर्वांना विनंती. एकेकाळी उपेक्षित म्हणून गणल्या गेलेल्या या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्यात, इथल्या समाज जीवनाचा स्तर उंचावण्यात कुर्ला नागरिक बँकेचा सिंहाचा वाटा आहे. व्यवहार बघतानाच सामाजिक उपक्रमांना देखील सहकार्य केलं आणि सामाजिक दायित्व सुद्धा सांभाळलं. 2 ऑक्टोबर या आपल्या वर्धापन दिनी दरवर्षी उत्तम मार्काने उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा पुरस्कार देऊन गौरव, ज्येष्ठ नागरिक सभासदांना सन्मानित करणे, गंभीर आजारासाठी आर्थिक सहाय्य करणे अशा अनेक प्रकारे समाजाशी जोडलेली ही आपली KNS बँक. बँक चालवताना रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या अटी आणि नियमांचं पालन करून बँकेने आजवर सगळे व्यवहार केले आणि लेखापरीक्षकांनी याचं कौतुकही केलं आहे. 1973 पासून बँकेने ऑडिट वर्ग सोडला नाही. नेहमीच प्रागतिक स्वरूपाची धोरणं राबवत राहिल्याने जागतिक मंदीच्या काळातही बँकेचा प्रगतीचा आलेख उंचावतच राहिला. त्यामुळेच बँक अनेकविध पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. सामान्य कुटुंबातून पुढे आलेले आणि अनेकविध क्षेत्रातील अनुभव घेऊन तावून सुलाखून निघालेले संचालक बँकेच्या ध्येय धोरणांना दिशा देत असल्यामुळे विविध स्तरातील समाज घटकांना ही बँक आपली वाटते. ही जी बँक आहे उपनगरातली अग्रगण्य बँक आहे. या बँकेमध्ये सर्वात वैशिष्ट्य म्हणाल तर आमचा जो ग्राहक वर्ग आहे हा उच्च पण आहे आणि छोट्यातला पण आहे. साधा भाजीवाला पण आहे, मोठे इंडस्ट्रियलिस्ट पण आहेत. असे सर्व ग्राहक आमचे आहेत आणि आम्ही त्यांना जो कोण जरी मोठा असेल किंवा छोटा असेल असे मी भेदभाव न ठेवता आम्ही सर्वांना समान पद्धतीने सेवा देत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये जो आमचा ऋणानुबंध आहे हाच आमच्या बँकेचा सर्वात मोठा ठेवा आहे. KNS बँक माझी बँक असं म्हणतात ते उगीच नाही. कोणत्याही संस्थेचा कर्मचारी वर्ग किती कुशल आहे त्यावर संस्थेची भरारी अवलंबून असते हे जाणून विविध प्रशिक्षण वर्ग आयोजित करून कर्मचाऱ्यांना बँकेच्या बदलत्या विश्वाची वेळोवेळी माहिती दिली जाते. 75व्या वर्षामध्ये बँकेला RBI कडून IFSC कोड स्वतःचा मिळालेला आहे. त्याचबरोबर मोबाईल बँकिंगचं लायसन्स पण मिळालेलं आहे. हे कार्यान्वित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आपल्याला 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधीमध्ये आपल्याला सगळे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत, ते आपण केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपली बँक सतत गेल्या 3 वर्षापासून 0 NPA मध्ये आपण आहोत. 0 NPA राखण्यासाठी आपल्या सर्व कर्मचारी संचालक मंडळ यांनी प्रयत्न करून तो दर्जा आपण ठेवलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये आपल्याला ब्रांचेस तर मिळतीलच, परंतु भविष्यामध्ये आज आपलं 800 कोटीचं डिपॉझिट जे आहे ते 1000 कोटीपर्यंत करून शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे आणि तो आपण त्यात यशस्वी होऊ. KNS बँकेचा चढता आलेख बघून रिझर्व्ह बँकेने KNS बँकेचे क्षेत्र महाराष्ट्रभर विस्तारण्यास परवानगी दिली आहे. आजवरचा नावलौकिक अबाधित ठेवून कामाचा स्तर उंचावत न्यायचाच या निर्धारानं हा प्रवास सुरू राहिला आणि अमृत महोत्सवी वर्षात बँकेच्या ठेवी 800 कोटी आणि कर्ज वितरण 500 कोटी इतका आहे. गुंतवणूक 322 कोटींची असून मिश्र व्यवसाय 1300 कोटींपर्यंत पोहोचला आहे. दिनांक 31 मार्च 2025 अखेर बँकेस निव्वळ नफा 3 कोटी 26 लाख इतका झाला आहे. नेट NPA सलग 3 वर्ष 0 आहे. बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवा सुविधा ग्राहकांकरता सुरू केल्या आहेत. त्यात RTGS, NEFT, किऑस्क मशीनद्वारे चेक डिपॉझिट, पासबुक प्रिंटिंग, 13 ATMद्वारे 24 तास सेवा, रुपे डेबिट कार्डद्वारे POS सेवा, IMPS ही तत्काळ पैसे ट्रान्स्फर करणारी योजना
ह्या प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा आपण ग्राहकांना देत आहोत. विविध प्रकारच्या बचत योजना, कर्ज योजना, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकरता अगदी माफक दरात शैक्षणिक कर्ज सुविधा, तसेच ग्राहकांसाठी पंतप्रधान विमा आणि जीवन सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फायनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेजमेंट या निकषात आपली बँक सलग 3 वर्ष आलेली आहे. IFSC कोड मिळाला असून मोबाईल बँकिंग सेवा लवकरच सुरू होईल. RBIने सूचित केल्यानुसार बँकेचे सॉफ्टवेअर 2.0 व्हर्जन बदलून 6.3 CBS संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे. सायबर सिक्युरिटी अंतर्गत लेव्हल 3 ची पूर्तता सुद्धा केली आहे. ही परवानगी आपल्याला या अमृत महोत्सवी वर्षातच मिळाली. KNS बँकेची स्थापना, त्याचं रोपटं या भरवेड शाखेपासून लावलं गेलं आणि त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. थोडक्यात छोट्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. आम्ही 75 वर्षात जो विश्वास कमवलेला आहे सभासदांचा, तो इथून पुढे ठेवण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न राहील. आणि बँकेच्या ठेवी, कर्जे आम्ही सुरक्षित आहेत. बँकेच्या दृष्टीने जी प्रगती आहे ते आम्ही अशीच चालू ठेवणार. बँकेने SRA स्कीममधील घरांच्या तारणावर विविध प्रकारच्या कारणासाठी सुद्धा 30 लाखापर्यंत कर्ज योजना सुरू केली आहे. तसेच सोने तारण कर्जामध्ये 30 लाखापर्यंत हप्तेबंद कर्ज सुविधा सुरू केली असून सोने तारण कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. MSME परवानाधारक व्यावसायिकांना, उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी चालना मिळावी म्हणून मॉर्गेज कर्जाची सुविधा कमी व्याजदरात सुरू केली आहे. 75 वर्ष संस्था चालवणं, वाढवणं आणि घडवणं ही फार जिगरीची गोष्ट आहे. आणि अशी गोष्ट आपल्या सहकार्याच्या जीवावरती खातेदार, सभासद, कर्जदार, ठेवीदार आणि बँकेवरती वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार करणारी सर्व मंडळी, या सर्वांच्या आशीर्वादाने आणि कृपावस्थेने संचालक मंडळाच्या चांगल्या कामगिरीमुळे 75 वर्षाची ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊन आता 13 डिसेंबरला त्याचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे. अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ठेवीदारांसाठी अमृतधारा मुदत ठेव योजना सुरू केली आहे. मुदत ठेव 15 महिने कालावधी आणि व्याजदर 7.4%. दुर्बलांना सबल करण्याचा घेतलेला वसा जपत, सर्वसामान्यांचं धन आणि मन दोन्ही जपत आपण आजवर वाटचाल केली. म्हणूनच तुमच्या साथीने KNS बँकेने हा टप्पा गाठला आहे. कुर्ला नागरिक बँक म्हणजेच जनसामान्यांची असामान्य बँक आणि ही असामान्य बनवण्यामध्ये आपला मोलाचा वाटा आहे. KNS बँकेनं 2 ऑक्टोबर 2025 रोजी 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. बँकेला इथपर्यंत आणणाऱ्या सर्व सभासदांचे, सर्व हितचिंतकांचे, ठेवीदारांचे आणि आपल्या सर्वांचे आभार. म्हणूनच तर संतुष्ट ग्राहक म्हणतात, KNS बँक माझी बँक. आता पावलांना ओढ आहे शतक पूर्ततेची.